माजी खासदार संजय काका पाटील यांना आम्हीच भाजपाकडे पाठवलं होतं, त्यामुळे त्यांच्या गोटामध्ये काय चर्चा सुरू आहे हे आम्हाला कळलं। संयुक्त महाआघाडीच्या जिल्हा परिषदेच्या स्त्री आणि पुरुष सदस्यांना पोलिसांनी मध्यरात्री उठवून ते सदस्य स्वतःहून आमच्याकडे आलेत का याची चौकशी केली। मात्र सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत। कोणतेही राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन विकास केला जाईल। शिक्षण, आरोग्य, ग्रामीण भागातील पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे। नाही, संजय काकांचे मी विशेष आभार मानेन, कारण काल संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आणि काका पलीकडच्या गोटात आम्ही जायच्या संदर्भात काही गोष्टी झाल्या, चर्चा झाली आणि त्याप्रमाणे त्यांनी तिकडं जाऊन तिकडच्या गोटातली माहिती देऊन आम्हाला जे मौलिक सहकार्य केलं ते विशेष वाखाणण्यासारखं आहे। त्यांना तिथं कट्टरता दाखवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या ज्या आमच्या अंडरस्टँडिंगच्या होत्या, पण त्यांचेही मी आभार मानतो। तर लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्यावर काही नेते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते, मात्र त्यांच्या कुटुंबातील संगीता पाटील या अध्यक्ष झाल्याचा आनंद आहे। जे बेताल वक्तव्य करत आहेत त्यांनाही चपराक-कारल्याची टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे। महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो आम्हाला यश मिळालं, महापालिकेत चांगलं यश मिळालं होतं आणि जिल्हा परिषदेत ह्याच्याहून वाढीव यश मिळालं। आम्ही लढत असताना भाजपला, जे भाजप म्हणत होते की आम्ही 34-35चा आकडा काढू, त्यांना 16च्या आकड्यावर रोखण्यात आम्हाला यश आलं। अर्थात सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून, पूर्ण वापर करून ह्या ठिकाणी मॅन्डेट, लोकांचा कौल हिसकावून घ्यायचा प्रयत्न खूप केला गेला, आमिषं दाखवली गेली, सगळे प्रकार केले गेले, दबाव टाकले गेले, पोलिसांचा वापर करून रात्री जेवणाच्या ठिकाणी जमलेल्या आणि राहत असलेल्या लोकांना सुद्धा त्रास देण्यात आला। आणि ह्या सगळ्यातून आज आमचे सदस्य ह्या ठिकाणी धाडसाने येऊन स्वतः, आम्ही त्या ठिकाणी यायची गरजही नव्हती, मात्र विद्यमान 2 आमदार, माजी खासदार हे ह्या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकून सुद्धा लोक आमच्यावर राहिलेली आहे। आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत। आता येणाऱ्या सभापती निवडी त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत जाणार। आज ह्या ठिकाणी राजाराम बापू ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या कुटुंबातले संगीता पाटील ह्या अध्यक्ष झाला, ह्याबद्दल निश्चित आज आम्ही एकत्र काम करतोय। ज्या राजाराम बापूंच्या बद्दल काही अपशब्द वापरले गेले, जनतेने हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून त्यांच्याच घरातल्या आज कन्या आज ह्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत। आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब, ज्यांच्या खूप मोठे योगदान ह्या सांगली जिल्ह्याच्या, ह्या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज ह्या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे। हा वसंतदादा कुटुंबियांना आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे।